यांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारमध्ये एक परिवहन मंत्री म्हणून मला काम करायची संधी प्राप्त आज झालेली आहे। आणि मी प्रामुख्याने 6-7 महिन्यापूर्वी बघत होतो की जेव्हा एक एसटीचा स्ट्राईक झाला होता तेव्हा त्यांच्या कुटुंबियाच्या भावना, त्यांच्या कुटुंबियाचे अनुभव आणि त्यांच्या कुटुंबाला होत असलेला गेल्या अनेक वर्षापासूनचा त्रास हा एसटी कामगारांचा जो प्रश्न आहे, ड्रायव्हर असू द्या, कंडक्टर असू द्या किंवा इतर कर्मचारी असू द्या, त्याला जो त्रास मनस्ताप त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना होतो तो दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। आणि आमची जी एसटी सेवा आहे, परिवहन सेवा आहे, जी तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहे, ती अजूनही जास्त यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल। 100% गतिमान करणार, कारण आपली एसटी परिवहन सेवा म्हणजे ही आपली रक्तवाहिनी आहे आणि ती रक्तवाहिन्या शरीरामध्ये जोपर्यंत शेवटपर्यंत पोहोचतात तशाच ही एसटीच्या माध्यमातून घराघरापर्यंत, गावागावापर्यंत एसटी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि प्रामुख्यानं एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल। एसटी कर्मचाऱ्यांचं काहीतरी भलं माझ्या ह्या परिवहन मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये हो, की अशी मी आज दिघे साहेबांच्या ह्या पवित्र वास्तूमध्ये आलेलो आहे, त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। नाही, भविष्यामध्ये निश्चितपणे आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर अतिशय कार्यशील आणि गतिमान ही परिवहन सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।